हाय फ्रेंड्स, स्वागत आहे वैशाली किचन मराठीमध्ये। आज आपण पालक पनीर कशी बनवायचे ते बघून घेऊया। चला तर मग आजची रेसिपी आपण सुरू करूया। पहिला तर पालक ब्लांच करून घेऊया। त्यासाठी इथे मी एक भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवले आहे। यामध्ये गरम करायचे अगदी अर्धी छोटी चम्मच मीठ आणि अर्धा छोटा चम्मच साखर टाकून घ्या। साखर आणि मीठ टाकल्यानंतर छानपैकी पाणी व्यवस्थितपणे गरम करून घ्यायचे आहेत। पाणीमध्ये साखर आणि मीठ टाकल्यामुळे पालक शिजून घेताना त्याची रंग बदलत नाही, त्यामुळे पाणी गरम करून घेताना थोडीशी साखर आणि मीठ टाकून घ्या। आणि पाणी व्यवस्थितपणे गरम झाल्यानंतर आता इथे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत पालक। इथे मी ते टाकून व्यवस्थितपणे 2 मिनिट छानपैकी शिजून घेतोय। इथे मी पालक 250 ग्राम घेतले आहेत। गॅस मीडियम हाय हीटवरती ठेवून साधारण 2 मिनिटच आपल्याला पालक शिजून घ्यायचे आहेत, जास्त शिजून घ्यायचे नाही। छानपैकी शिजलेले आहेत, तुम्ही इथे बघू शकता। आता पाणीमधून आपण काढून घेऊया हा पालक। शिजून घेतलेली पालक मी एक चाळणीमध्ये टाकतोय, कारण एक्स्ट्रा पाणी असले तर ते निघून येतोय। आणि वरून थोडेसे थंड पाणी टाकून घ्यायचं, कारण जास्त शिजू नये म्हणून। आता आपण पालक एक मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकले आहेत। आता आपण नेक्स्ट प्रोसेसमध्ये जाऊया। इथे मी गॅस ऑन करून एक कढई गरम करायला ठेवले। यामध्ये 1 चम्मच तेल टाकलेले आहेत। तेल व्यवस्थित गरम झालं की यामध्ये 2 हिरव्या मिरच्या आणि 8 ते 10 लसूणची पाकळ्या टाकून घ्यायच्या आहेत। आणि यामध्येच आपण एक मोठा कांदा असा जाडसर कापून घेतले आहेत यामध्ये, आणि 1 इंच अद्रकचा तुकडा टाकून व्यवस्थितपणे आपल्याला तेलामध्ये कांदा फ्राय करून घ्यायचे आहेत। कांदा, हिरव्या मिरची, लसूण आणि अद्रक। कांद्याचा थोडीशी कलर चेंज व्हायच्यापर्यंत आपल्याला छानपैकी फ्राय करून घ्यायचे आहेत। गॅस मीडियम हाय हीटवरती ठेवूनच हा प्रोसेस करायची आपल्याला। थोडीशी कलर चेंज झाले की कांद्याचा आता आपण यामध्ये 2 मीडियम आकारचे टोमॅटो टाकून व्यवस्थितपणे आपल्याला परत परतून घ्यायचे आहेत। कांदा आणि टोमॅटो सॉफ्ट व्हायच्यापर्यंत आपल्याला छानपैकी फ्राय करून घ्यायचे आहेत। कांदा आणि टोमॅटो थोडेसे परतून झाल्यानंतर आता आपण झाकण ठेवून 2 मिनिट व्यवस्थितपणे कांदा आणि टोमॅटो सॉफ्ट व्हायच्यापर्यंत आपल्याला शिजून घ्यायचे आहे। 2 मिनिट झाल्यानंतर इथं तुम्ही बघू शकता कांदा आणि टोमॅटो मस्तपैकी सॉफ्ट झाले आहेत। आता आपण छानपैकी थंड करून घ्यायचे कांदा आणि टोमॅटो। थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून ग्राइंड करून घ्यायचे आहेत। टोमॅटो आणि कांदा इथं मी पालक टाकून घेतले होते ना मिक्सरच्या भांड्यामध्ये, यामध्येच टाकून व्यवस्थितपणे छानपैकी स्मूथ पेस्ट करून घेतले आहेत। आता परत कढई गरम करायला ठेवायचे आहेत। गरम झाले की यामध्ये 1 मोठा चम्मच तेल टाकायचे आहे। तेल व्यवस्थित गरम झाले की यामध्ये 1 चम्मच जिरा टाकून घेऊया। जिरा टाकल्यानंतर यामध्ये 2 मोठा वेलची आणि 2 लवंग आणि 2 तेजपत्ता टाकून घ्यायचे आहेत। व्यवस्थितपणे तेलामध्ये थोडीशी फ्राय करून घ्यायचे आहेत आपल्याला। हा मसाला फ्राय करून झाल्यानंतर परत यामध्ये 1 चम्मच धनियापुडी, अर्धा छोटा चम्मच हळद आणि तिखट टाकून घ्यायचे आहे चवीनुसार। पहिलाच आपण हिरव्या मिरच्या वापरल्यामुळे इथे मी 2 छोटा चम्मच लाल तिखट टाकतोय। लाल तिखट टाकल्यानंतर व्यवस्थितपणे तेलामध्ये असं व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचे आहेत। मिक्स करून झाल्यानंतर आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये कांदा, टोमॅटो आणि पालकची प्युरी बनवून घेतले आहेत ना, ते टाकून व्यवस्थितपणे आपल्याला तेलामध्ये छानपैकी फ्राय करून घ्यायचे आहेत। साधारण 2 मिनिटं तरी व्यवस्थितपणे हा प्युरी तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत। व्यवस्थितपणे फ्राय करून घेतले आहेत इथे मी। आता आपण यामध्ये पाणी टाकून घेऊया। इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडेसे पाणी टाकून ते पाणी यामध्ये टाकून घेतले आहेत। आता व्यवस्थित पाणी टाकल्यानंतर एकदा छानपैकी मिक्स करून घ्यायचे आहेत चम्मचने। कन्सिस्टन्सी बघून यामध्ये पाणी टाकून घ्यायचे आहेत। जास्त पातळही नाही करायचं, जास्त घट्ट पण नाही करायचं। अशा पद्धतीने
कन्सिस्टन्सी असायला पाहिजे पालकची. आता व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर एक मोठा चम्मच गरम मसाला टाकतोय. गरम मसाला टाकल्यानंतर मीठ टाकून घेऊया चवीनुसार. मीठ आणि गरम मसाला टाकल्यानंतर छानपैकी व्यवस्थितपणे परत एकदा मिक्स करून घ्यायचे आहेत. मिक्स करून झाल्यानंतर इथे मी पनीर कट करून घेतले आहेत, ते टाकून घेतोय. इथे मी 200 ग्राम पनीर घेतले आहेत आणि छानपैकी अशा पद्धतीने कट करून घेतले आहेत. कट करून घेतले पनीर यामध्ये टाकून व्यवस्थितपणे छानपैकी मिक्स करून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने मिक्स करून झाल्यानंतर आता आपण 2 मिनटं शिजून घ्यायचे आहेत. 2 मिनटं शिजून घेतल्यानंतर आता आपण झाकण काढून घेऊया. आता आपला पालक पनीर रेडी आहेत. आता आपण लास्टला फ्रेश क्रीम टाकून घेऊया. इथे मी 2 मोठा चम्मच दुधाचं साय वापरत आहे. तुम्ही पाहिजे तर अमूल फ्रेश क्रीम भेटतोय ते पण वापरू शकता. आणि छानपैकी व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचे आहेत. गॅस बंद करूनच हा प्रोसेस करायचे आहेत. व्यवस्थितपणे मिक्स करून झाल्यानंतर आता आपला पालक पनीर रेडी आहे. तिथे मी एक कढईमध्ये सर्व केले आहेत. यावर थोडीशी पनीर ग्रेटेड करून घालायचे आहेत. मस्तपैकी दिसतोय त्यामुळे. आता आपला पालक पनीर रेडी आहेत. खायला खूप छानपैकी लागतोय. तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करा हा पालक पनीर आणि कसे झाले होते म्हणून मला कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका. आजची रेसिपी तुम्हाला आवडली असली तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया एक असं छान छान रेसिपी बरोबर. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.